प्रथमतः सर्वांना टिटवाळा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सुकून जावा जीव तशी सुकून जातेस तू, सुकून जावा जीव तशी सुकून जातेस तू. शाप की वरदान या अत्याचाराने गळून जातेस तू. बोललेस तरी तू होतेस बदनाम, याच भीतीपोटी समाजासमोर लपून जातेस तू, लपून जातेस तू. नमस्कार, मी कुमारी भूमी तृप्ती केशव पाटील, मुक्काम पोस्ट शेलार, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. मी इयत्ता 7वीच्या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी. आपणासमोर विषय मांडत आहे स्त्रियांवरील अत्याचार. तारीख 27 नोव्हेंबर 2019, ठिकाण हैदराबाद. अगदी रात्री 9-10च्या सुमारास डॉक्टर प्रियांका रेड्डी त्यांच्या क्लिनिकमधून घरी जात असताना अचानक त्यांची गाडी रस्त्यात बंद पडते. याचाच फायदा घेऊन 3-4 जणांची टोळी डॉक्टर प्रियांका रेड्डींचा बलात्कार करतात आणि मग त्यांचा देह पेट्रोल टाकून जिवंत जाळला जातो. नांदेडमध्ये पाठीवर पाय देऊन आलेल्या सख्ख्या भावाने भर रस्त्यात बहिणीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून केला. तेव्हा अवतीभोवती प्रचंड गर्दी जमा झाली, परंतु एकाही माणसाचे हात त्या माथेफिरू भावाला थांबवू शकले नाही. आणि थांबवणार तरी कसे, ते तर मग्न होते घडलेल्या घटनेचा मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात. कल्याणमधील एका गावात 10 लाखाच्या हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळण्यात आले. अहो, एवढंच काय, तर आत्ताच काही महिन्यांपूर्वी कल्याण शिरफाटा येथील अक्षता मात्रेवर 3 पुजाऱ्यांनी मंदिरात बलात्कार केला व त्यानंतर तिची हत्या केली. त्यानंतर यशस्वी शिंदेची देखील निर्घृण हत्या करण्यात आली. बदलापूरच्या शाळेत 4 वर्षाच्या 2 चिमुरड्यांवर शाळेत अत्याचार करण्यात आले. अहो मित्रांनो, स्त्रियांवर अत्याचार करताना, बहिणीला तडफडून मारताना, अर्धमेल्य झालेल्या अवस्थेत मदतीची याचना करताना, समोरच्या गतीत मदतीचा हात दाखवून माणुसकीची जात निभावणारा तेथे असा एकही माईकाला हजर नव्हता. जेव्हा समाजातील हाच माणूस स्त्रियांवर अत्याचार करतो, त्यांची अब्रू लुटतो आणि मग समाजात स्त्री सुरक्षित का नाही असा प्रश्न पडतो ना, तेव्हा विषय उभा राहतो तो स्त्रियांवरील होणारे अत्याचार. या पुरुष प्रधान संस्कृतीत नेहमीच स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्यात आले. स्त्रियांना शिक्षण, सत्ता व संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आले. धार्मिक कार्याचा आधार घेऊन स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादण्यात आली. सती प्रथा, हुंडा प्रथा, बालविवाह अशा अनेक अन्यायकारक चालीरीतींनी लाखो महिलांचे अवघे आयुष्य व्यापून टाकले. परंतु मित्रांनो, जेव्हा मी 21व्या शतकात डोकावून पाहायला लागते ना, तेव्हा माझ्या असे लक्षात येते की आजच्या काळात भारत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी केलेले अनेक कायदे आज फार महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. आजच्या काळात स्त्रियांचं स्थान कुठेतरी बदलत जात आहे, पण तरी सुद्धा आज अनेक ठिकाणी घरात मुलगी जन्माला आली की घरातूनच तिला चांगली वागणूक न दिल्याचे दिसून येते. स्त्रियांवर आजची स्त्री बऱ्याच ठिकाणी पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना देखील तिला जर अन्यायाचा, अपमानाचा सामना करावा लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतेही असू शकत नाही. ज्या भारत देशात वर्षानुवर्ष स्त्रीचा सन्मान देवीच्या रूपात करण्यात आला, जिला लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती या नावाने पूजले जात होते, आज त्याच भारत देशात स्त्रियांवर अत्याचार व्हावे हे नक्कीच खूप लज्जास्पद आहे. ज्या भारत देशात राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ तर सावित्रीबाई फुले यांसारख्या गोड स्त्रियांचा जन्म झाला, तर कल्पना चावला, सुनीता विलियम्स यांसारख्या महिलांनी संपूर्ण अवकाशालाच गवसणी घातली, तर इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील यांसारख्या महिलांनी संपूर्ण देश चालविला. आज त्याच भारत देशात निर्भया व कोपाटी सारखे प्रकरण उद्भवावे हे नक्कीच खूप लज्जास्पद आहे. अहो मित्रांनो, ऐका तर सही तुम्ही मित्रांनो, जेव्हा आपल्याला देशाचा सन्मान करायचा असेल तर स्त्रियांचा सन्मान हा कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि जर खऱ्या अर्थाने देशाचा सन्मान करायचा असेल तर स्त्रियांचा सन्मान हा कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि जर स्त्रियांचा सन्मान करायचा असेल तर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून, कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील सूर्यकांत गोडसे नावाचे कादंबरीकार त्यांच्या कादंबरीत अत्यंत सुंदर म्हणतात. महाराष्ट्रात
एका म्हातारीला 70 वर्षाच्या म्हातारीला विचारलं की आजीबाई तुम्ही आज कोर्टासमोर काय करत आहात. हे ऐकता क्षणी आजीबाई हसत हसत म्हणाल्या, बाळा बाळा वयाच्या 17व्या वर्षी बलात्कार झालेला आणि आज 70व्या वर्षी निकाल आहे. मग तूच विचार कर, आपल्या भारत देशाची न्यायव्यवस्था शासन किती कुचकामी आणि कमकुवत असेल. याच्या दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एका पाटलाने एका महिलेची अब्रू लुटली. खबर महाराजांना कळाली. पाटलाला ताबडतोब कैद केले व हातपाय कलम करण्याची शिक्षा सुनावली. पुढे अशी घटना कधीच घडली नाही. ज्यावेळी अशा प्रकारचे शासन आज या भारत देशात अस्तित्वात येईल ना, तेव्हा नक्कीच स्त्रियांवर होणारे अत्याचार पूर्णतः थांबल्याशिवाय राहणार नाही. केव्हा होईल स्त्री सुरक्षित? जेव्हा समाजातील प्रत्येक नागरिक स्त्रियांचा आदर व सन्मान करेल ना, तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील अनुशासन व न्याय व्यवस्था जेव्हा या राज्यात येईल ना, तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. ज्यावेळी बलात्कार करणाऱ्या नराधमाला जागीच फाशी देण्यात येईल ना, त्यावेळी होईल स्त्री सुरक्षित. दुःख व्यक्त करण्यासाठी बलात्कार झाल्यावर बलात्कार झाल्यावर मेणबत्त्या पेटवण्याऐवजी बलात्कार करणाऱ्या नराधमाला भर चौकात पेटवण्यात येईल ना, तेव्हा होईल स्त्री सुरक्षित. जेव्हा समाजातील प्रत्येक नागरिक स्त्रियांचा आदर करेल व त्यांचा स्वाभिमान वाढवेल ना, त्यावेळी नक्की स्त्रियांवर होणारे अत्याचार पूर्णतः थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मी प्रत्येक स्त्रियांना एवढेच सांगावेसे वाटते की तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, पुन्हा एकदा जागर. एवढे बोलून मी तुमची रजा घेते. धन्यवाद.